मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा करायला चुकवू नका। तर ही अत्यंत सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा। या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींसाठी काय करू शकणार आणि काय नाही हे स्वामींवर सोडून द्या। स्वामी आपल्याला काय देतील, पण आपण स्वामींना काय देऊ हे तुम्ही विचार करा। कारण की स्वामींची सेवा जेवढी करणार तेवढी स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील ना, अशक्य ते शक्य करतील, आपले आयुष्य सोन्यासारखं होईल। तर या दिवशी तारक मंत्राचं 11 वेळा पठण करा। स्वामी चरित्र सारामृताचं 21 वेळा पठण पूर्ण अध्याय करा। स्वामी समर्थाच्या 11 माळीचं जप करा। स्वामी चरित्र अवतरणिका, गुरुचरित्र अवतरणिका असे जर केले तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील। तर या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तुम्ही 11 कवड्या पिवळ्या घ्या आणि त्या पिवळ्या कवड्यांवर श्री सूक्ताचा जप करा 11 वेळा। तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्या कवड्या लॉकरमध्ये ठेवून द्या।